एक साध आणि प्रतिसाद असा राजकारण चालू आहे। आमच्या अट हा आहे, तुमच्या अट काय आहे, म्हणजे अटीतटीचं राजकारण सुरू झालेलं आहे। कालच उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेजींनी अनाउन्स केलं की ते मनसेला बरोबर घेण्यासाठी तयार आहेत, म्हणजे आता ते मनसे बरोबर जाणार। त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे, आम्हाला जास्ती या विषयावर काही बोलायचं नाही, पण 2-3 मुद्दे आहेत आणि पर्स्पेक्टिव्ह क्लिअर करण्यासाठी या मुद्द्यावर आम्हाला भाष्य करायचं आहे। उबाठा म्हणजे एक असा पक्ष, कधी त्यांना काँग्रेसची गरज लागतो, कधी त्यांना मुस्लिम मताची गरज लागतो आणि ते आता त्यांना मनसेची गरज लागलेली आहे। म्हणजे हा पक्ष एकदम कमकुवत झालेला आहे, पक्षाची जो क्षमता आहे तो कमी झालेली आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण देशाने बघितलेलं आहे की कसा उबाठाच्या विरोधात महाराष्ट्राचे लोक होते। महाराष्ट्राच्या लोकांनी, महाराष्ट्राच्या मतदारांनी उबाठाला आणि उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाला नकार दिलेला आहे। हा सर्वांना विधानसभा निवडणुकीच्या नंतर माहीत पडलेला आहे। असं का झालं, याचा एकच कारण आहे की त्यांनी बाळासाहेबांचा जो विचार आहे त्या विचाराला त्यांनी एक त्यागला आणि स्वतःसाठी आणि सत्तेसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी त्यांनी हिंदुत्वाची गद्दारी केली, बाळासाहेबांची गद्दारी केली आणि काँग्रेस बरोबर युती केली। यामुळे त्यांचा पक्ष एक, त्यांची जो पक्षाची जो एक बेस आहे तो कमी होत जात आहे। आणि आता त्यांनी, कारण त्यांना समजलेलं आहे की आता ते स्वतःचे पायावर उभे राहू शकत नाही, तो एक सपोर्ट पाहिजे, एक दुसरा कोणी एक वोट बँक आणणाऱ्या व्यक्ती किंवा पक्ष पाहिजे। यासाठी त्यांनी मनसेला हा प्रकारचा एक प्रतिसाद दिला। प्रतिसाद म्हणजे मनसेचे जो प्रमुख आहेत त्यांनी पण काही दिवसापासून पूर्वी असंच सांगितलं होतं की आमच्यामध्ये काही नाही, आम्ही बरोबर येऊ शकतो, पण अट असा आहे। आता मोठा विषय असा आहे की हा दोघेही पक्ष एवढे कमजोर झालेले आहेत, म्हणजे मनसे तो 0वर आउट झालेला आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये, आणि उद्धव ठाकरेचा जो पक्ष आहे उबाठा, त्यांना 100 मध्ये फक्त 20 सीटवर एक विजय मिळाला। म्हणजे महाराष्ट्राने दोघाही पक्षाला नकार दिलेला आहे। आणि अशा परिस्थितीत जेव्हा 2-0 मिळते, 2-0 मिळतो, तेव्हा एक अजून एक शून्य निर्माण होतो। 2-0 मिळून कधीही कोणी एक आकडा निर्माण करू शकत नाही। म्हणजे जरा एक व्यावसायिक किंवा एक ट्रेड कामधंदा, जो कामधंदा असतो त्यांच्या भाषामध्ये जर बोलायला पाहिजे बोलू मी, तर 2 लॉस मेकिंग युनिट आहे। दोघेही पक्ष लॉस मेकिंग युनिट आहे। आणि जेव्हा 2 लॉस मेकिंग युनिट बरोबर येतात तेव्हा कधीही ते प्रॉफिट मेकिंग युनिट बनवू शकत नाही। उद्धव ठाकरेजींनी सांगितलेलं आहे आणि मनसेतर्फे पण असाच होता की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही बरोबर येऊ शकतो। महाराष्ट्राच्या हित म्हणजे काय? ज्या पक्षाने महाराष्ट्राचे लोकांनी रिजेक्ट केलेला आहे ते आता महाराष्ट्राच्या हिताची गोष्ट करत आहे। ते ठरवणार की महाराष्ट्राचा हित काय आहे आणि त्यांच्या महाराष्ट्राचा हित म्हणजे काय। एका पक्षाचा जो महाराष्ट्राचा हित होता तो म्हणजे मशिदीवर भोंग्याच्या मुद्द्यावर होता। भोंग्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचा हित त्यांचा सुरू झाला, त्या मुद्द्यावर त्यांचा संपला। आणि दुसऱ्या पक्षाचा जो महाराष्ट्राचा हित आहे म्हणजे ते वक्फ कायद्याच्या विरोधात त्यांनी पार्लमेंट आणि बाहेर पण एक जोरात अशी भूमिका ठेवली। हा महाराष्ट्राचा हित आहे का? महाराष्ट्राचा हित जपण्यासाठी ज्या लोकांनी ज्या लोक काम करत आहेत ते म्हणजे महायुतीमध्ये
काम करणारे लोक आहेत. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, आमचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी आहेत आणि दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजित पवारजी आहेत. हे तिघही नेता महाराष्ट्राचे हित जपण्याचे काम करत आहेत. खास करून शिंदेजीने जेव्हा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, त्यांनी एक पक्षामध्ये असा उठाव केला आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जो शिवसेना प्रमुखांचा जो विचार आहे त्या विचार जपण्यासाठी, त्या विचाराला संरक्षण देण्यासाठी त्यांनी एक उठाव केला आणि एक अभियान सुरू केलं. आणि त्यांच्या जो मोहीम होती, हा तो मोहीम फार पुढे गेलेला आहे. महाराष्ट्राचा हिताचं काम करणारे शिंदेजी एक खूप लांब, खूप एक पुढे जात आहेत. आणि त्यावेळी त्यांना असा वाटतो की आम्ही बाळासाहेबांचे वारिस. तुम्ही वारस होऊ शकता, पण खरा वारिस, विचाराचा खरा वारिस एकनाथ शिंदेजी आहे. तर आता तुम्ही दोघे बाळासाहेबांचे रक्ताचे संबंध आहे, पण तुमच्या आता कुठल्याही प्रकारची त्यांच्या विचाराचे संबंध नाही राहिलेली आहे. आणि यामुळे तुम्ही जर बरोबर येणार पण तरीही आम्हाला काही फरक पडत नाही. फक्त महाराष्ट्राच्या लोकांना एक करेक्ट, एक खरा पर्स्पेक्टिव्ह त्यांना दिसला पाहिजे, यासाठी आम्ही या विषयावर भाष्य करतो. बाकी हा तुमचा अंतर्गत मुद्दा आहे, जे काही करायचं करा. पण आम्ही शिवसेनेचे लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात बाळासाहेबांच्या विचाराला हातात घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी दिवस रात्र काम करतो आणि आम्ही काम करत राहणार. आणि तुम्ही फक्त महाराष्ट्राच्या हिताच्या नावाने जे राजकारण करतात, त्या राजकारणाला लोकांनी, महाराष्ट्राचे मतदारांनी नकार दिलेला आहे. तुमच्या विरोधात आम्ही गेलो म्हणजे महाराष्ट्राच्या विरोधात नाही. तुम्ही महाराष्ट्र नाही, तुम्ही फक्त एक कमकुवत झालेला पक्ष आहात. त्यांचे जो प्रवक्ता असतात ते सांगतात की आम्ही महाराष्ट्राच्या विरोधात गेलो. नाही, आम्ही महाराष्ट्राला बरोबर घेऊन पुढे जात आहोत. हा तुम्ही महाराष्ट्राच्या विरोधात गेला जेव्हा तुम्ही काँग्रेस बरोबर हात मिळवणी केलं. तुम्ही महाराष्ट्राच्या विरोधात जाता जेव्हा तुम्ही वक्फ कायद्याच्या विरोधात उभे होता. आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये जो हिंसा भडकवता, लोकांना मारता जाती आणि भाषाच्या नावाने, तुम्ही महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात जाता. आम्ही महाराष्ट्राबरोबर उभे आहोत आणि उभे राहणार, अशी आमची भूमिका आहे. पण ठिकठिकाणी सध्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या प्रेरणा लागलेली आहे. असं नाही आहे की दोन्ही एकत्र यावं महाराष्ट्र. असा जो एक ड्रामा आहे तो 2014 मध्ये पण त्यांनी केलेला होता. आणि त्यानंतर काय उबाठाने काय केलं, मनसेला काय त्यांनी सांगितलं मनसेबद्दल, हे सर्वांना माहीत आहे. तो हा फक्त महाराष्ट्राच्या लोकांना दिग्भ्रमित करण्यासाठी आणि महाराष्ट्राची मतदारांनी त्यांना रिजेक्ट केलेला आहे यासाठी एक दुसरा काही मार्ग शोधत आहेत. पण महाराष्ट्राचे लोक हा दोघही पक्षाच्या नेतृत्वाला ओळखत आहेत आणि यामुळे त्यांच्या ड्रामा आणि स्टंटमध्ये ते कधीही येऊ शकत नाही. हिंदी भाषा सक्ती प्रकरणामध्ये मनसेने केंद्रमंत्री त्यांना पत्र लिहिले आहे आणि त्यांना पण विनंती केली आहे की तुम्ही पण महाराष्ट्राच्या खासदारात, मुंबईच्या खासदारात मराठीमध्ये तुम्ही पण जेव्हा मुंबईमध्ये येतात तर भाषण करा किंवा. याच्यावर आमचा काही आक्षेप नाही. महाराष्ट्रात राहणारे लोकांना मराठी भाषेत बोलायला पाहिजे, मराठी भाषाला प्राधान्य दिलं पाहिजे, मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे महाराष्ट्रात, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. पण मराठी भाषा जेव्हा आम्ही बोलण्याचा आग्रह ठेवतो तेव्हा देशाची जो संपर्क भाषा आहे हिंदी, त्या हिंदीच्या विरोधात जाण्याचा काही गरज नाही, काही जरूरत नाही आहे असं आम्हाला वाटतो. पियुष गोयल आमचे मंत्री आहेत केंद्राचे आणि या मुंबईमध्ये उत्तर मुंबईचे खासदार आहेत. त्यांना काही निवेदन मनसेने दिलं तर निवेदनचं स्वागत झालं पाहिजे. मनसेची एक भूमिका आहे, तर त्यांची भूमिका त्यांची भूमिका पार पाडावी, काही हरकत नाही. पण आमची भूमिका, शासनाची भूमिका स्पष्ट आहे की महाराष्ट्रात नवीन शिक्षण धोरणाच्या आधारावर प्रत्येक बालामुलाला, प्रत्येक मुला आणि मुलीला 1ली पासून 5वी पर्यंत मराठी, हिंदी आणि इंग्रजी
एक अनिवार्यता शिकला पाहिजे याच्या आधारावर त्यांच्यामध्ये त्यांची भाषावर एक अधिकार होईल आणि देशाची जो संपर्क भाषा आहे त्या भाषाची एक अधिकार होईल आणि त्यानंतर ग्लोबली आम्ही एक ग्लोबल सिटीजन आहोत यामुळे एक इंग्रजी भाषावर त्या सगळ्यांचा प्रभुत्व होईल आणि याच्यासाठी याच्या आधारावर आमचे एक नवीन पिढी असा महाराष्ट्रात तयार होईल जो संपूर्ण देशात आणि संपूर्ण जगात पूर्ण आत्मविश्वास हातात घेऊन काम करू शकणार. अजितदादा पवार यांनी सांगितलं की विरोधकांकडून हिंदी भाषावर तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. हा, तर अजितदादा जे सांगत आहे तो खरा आहे. म्हणजे हिंदी भाषाच्या नावावर एवढा विरोध अपेक्षित नाही आहे. कारण हिंदी या देशाची मातीची भाषा आहे. हिंदी बोलणारे सगळे लोक या देशावर प्रेम करतात. हिंदीमध्ये मराठी भाषी किंवा अजून काही जे बिगर हिंदी भाषी आहेत ते पण बोलतात आणि संवाद करतात. भाषा फक्त एक संवादचा माध्यम आहे. या आधारावर कुठल्या प्रकारची तेढ निर्माण करण्याची गरज नाही, कुठल्या प्रकारची वाद निर्माण करण्याची गरज नाही. मला समजत नाही की तुम्हाला इंग्रजी चालेल, जर्मन चालेल, स्पॅनिश चालेल, फ्रेंच चालेल, पण तुम्हाला हिंदी का चालत नाही हा आमच्या मनात एक प्रश्न आहे. हा सगळी भाषा परदेशी भाषा आहे, त्या पण शिकला पाहिजे, काही हरकत नाही. पण त्यांची भाषा तुम्हाला चालेल, परदेशी भाषा चालेल, पण या देशाची हिंदी भाषावर तुम्ही एक आपत्ती घेता, हा एक चुकीची भूमिका आहे तुमची. सर, हिंदी में जानना चाहेंगे, ठाकरे पर साथ आने की बात की जा रही है, आपकी पार्टी की आपकी क्या भूमिका है? पिछले कुछ दिनों से महाराष्ट्र में दो पार्टियों के बीच जुगलबंदी चल रही है और दोनों पार्टियों के नेताओं की तरफ से एक दूसरे के लिए शर्त रखी जा रही है. कोई प्रस्ताव रखता है, उस प्रस्ताव पर कोई प्रतिसाद देता है. और दोनों पार्टियों में सबसे प्रमुख तौर पर जो उबाठा पार्टी है उसने कल अनाउंस किया कि वो मनसे के साथ जाने के लिए तैयार हैं अगर उनकी यह शर्त मानी जाए तो. सबसे पहले उबाठा के संदर्भ में या मनसे के संदर्भ में हम स्पष्ट कर दें, यह उनका अंदरूनी मामला है. उनको किसके साथ जाना है, किसके साथ नहीं जाना है, वो तय करें. हमें इस पर बहुत ज्यादा ऐतराज नहीं है. लेकिन महाराष्ट्र के लोगों के बीच इस नए राजकारण की भूमिका का अर्थ समझ में आना चाहिए. इसके लिए एक सही पर्सपेक्टिव प्रस्तुत करने के हिसाब से हम थोड़ा सा इसका विश्लेषण करना चाहेंगे. उबाठा एक बेहद कमजोर हो चुकी पार्टी है और उनको अपने पैरों पर खड़ा होने के लिए कभी कांग्रेस की गरज पड़ती है, कभी मुस्लिम वोटों की जरूरत पड़ती है और अब मनसे की जरूरत पड़ रही है. यह कहीं ना कहीं उबाठा के लिए एक बहुत ही शर्मनाक बात है. जहां तक दोनों पार्टियों के अपने अस्तित्व की बात है तो महाराष्ट्र के विधानसभा चुनाव में दोनों पार्टियों के महाराष्ट्र के मतदाताओं ने नकार दिया है. दोनों पार्टियां तथाकथित तौर पर महाराष्ट्र हित की बात करती आ रही हैं, लेकिन उनका महाराष्ट्र का जो हित का मुद्दा है वह सही नहीं है, ढोंग है. इसलिए वहां के लोगों ने, महाराष्ट्र के लोगों ने इन दोनों पार्टियों को विधानसभा चुनाव में पूरी तरह से पराजित किया. मन से 0 पर आउट हो गई और जो उबाठा है वो 100 सीट लड़ने के बाद महज 20 सीट जीत पाई है और वो भी बड़ी मुश्किल से मुस्लिम वोटों के आधार पर. तो ये दोनों पार्टियां आज बेहद कमजोर हो चुकी हैं और ऐसे में आपको यही कहना है कि जब दो शून्य मिलते हैं तो शून्य ही होता है, कोई आंकड़ा नहीं बनता. अगर व्यापार और व्यवसाय की भाषा में अगर बात करें और समझने की कोई कोशिश करें तो अगर दो लॉस मेकिंग यूनिट यानी घाटे में चलने वाली दो कंपनियां अगर मिल जाएं तो मुनाफे में चलने वाली कंपनी नहीं बन सकती, वो भी घाटे में ही चलने वाली कंपनी होती. ऐसा क्यों हुआ? क्योंकि दोनों पार्टियों ने तथाकथित तौर पर महाराष्ट्र के हित के नाम पर अपने राजनीतिक प्रतिबद्धता को भूल गई थी. एक पार्टी का महाराष्ट्र हित मस्जिद के ऊपर भूंगा कब बजे, कब नहीं बजे, कब उतरे, कब लगे, इसी मुद्दे के आसपास चलता रहा. और दूसरी पार्टी का जो महाराष्ट्र हित है वो वक्फ कायदा के विरोध में पार्लियामेंट और उसके बाहर भाषण देने और मुस्लिम वोटों के साथ समझौता करने के ऊपर चलता रहा. क्या ये महाराष्ट्र हित है? ये महाराष्ट्र हित नहीं है. आप अपने हित की बात कर रहे हैं. हां, महाराष्ट्र हित की बात अगर कोई महाराष्ट्र में कर रहा है तो हमारे नेता एकनाथ शिंदे जी, महाराष्ट्र सरकार, महायुति की सरकार में बैठे हमारे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी,
उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी और अजीत पवार जी दूसरे हमारे उप मुख्यमंत्री, ये तीनों सही मायने में महाराष्ट्र हित का काम कर रहे हैं। शिंदे जी तो बहुत आगे निकल चुके हैं। बाला साहब जी के विचारों को संभालते हुए, उनके विचारों की रक्षा करते हुए और उनके विचारों को अपने दिल में बसाते हुए तब उन्होंने एक शिवसेना के अंदर उठाव किया, विद्रोह किया, जब उद्धव ठाकरे जी ने बाला साहब जी से गद्दारी कर दी थी, जब उद्धव ठाकरे जी ने कांग्रेस से हाथ मिलाने के लिए हिंदुत्व से गद्दारी कर दी थी। तब पूरे महाराष्ट्र के लोगों ने आह्वान किया और उस आह्वान को स्वीकार करते हुए एकनाथ शिंदे जी ने पूरे शिवसेना में जो हिंदुत्ववादी विचारधारा के लोग थे, जो बाला साहब के विचारों में विश्वास करने वाले लोग थे, उनको लेकर के बाहर निकले। आज एकनाथ शिंदे जी सही मायने में महाराष्ट्र हित की बात कर रहे हैं और ये दोनों पक्ष महाराष्ट्र हित के नाम पर जो साथ में आने की एक शर्त और एक इस प्रकार की एक कंडीशन रख रहे हैं, वो दरअसल महाराष्ट्र का हित नहीं है, उनका अपना हित है। उनकी पार्टी बिखर चुकी है, टूट चुकी है, लोगों का उनमें भरोसा नहीं रह गया है, महाराष्ट्र के लोगों ने उनको रिजेक्ट कर दिया है, महाराष्ट्र के लोग उनको नकार रहे हैं, महाराष्ट्र के लोगों के सामने वो आंख दिखाने के लायक नहीं है, मुंह उठाकर चलने के लायक नहीं है। इसलिए अपने आप को बचाने के लिए ये दोनों पार्टियां एक दूसरे के पास मिलने जुलने और साथ साथ काम करने का प्रस्ताव रख रही हैं। यह प्रस्ताव उनका अंदरूनी विषय, एक बार फिर से मैं कह रहा हूं, हमको इस पर बहुत ज्यादा चिंता करने की आवश्यकता नहीं है। एक बात स्पष्ट कर दूं, जो बार बार कहा जाता है कि हम महाराष्ट्र हैं और जो हमारे खिलाफ है महाराष्ट्र के खिलाफ है, यह जो सोच है इस सोच को बंद करिए। असली महाराष्ट्र यानी जो सरकार चला रही है वो महाराष्ट्र है, जो महाराष्ट्र के हितों की बात कर रहे हैं। आपको किसने बोला कि आप महाराष्ट्र हो गए हैं? जब महाराष्ट्र के मतदाता आपको रिजेक्ट कर रहे हैं, नकार रहे हैं, जब महाराष्ट्र के मतदाता आपको 0 पे आउट कर रहे हैं, आपको 20 सीट पे आउट कर रहे हैं, तब आप महाराष्ट्र होने के गुमान और घमंड में मत रहिए। आपने महाराष्ट्र के लोगों के साथ धोखा किया है, आपने महाराष्ट्र के हिंदुओं के साथ धोखा किया है, जिसका नतीजा है कि महाराष्ट्र के लोग आपसे पूरी तरह से नाराज हैं। और सही मायने में महाराष्ट्र का अगर कोई प्रतिनिधित्व करता है तो महायुति की सरकार हमारे फडणवीस जी, शिंदे जी और अजीत पवार जी आज कर रहे हैं और पूरे महाराष्ट्र उनमें आस्था है। महाराष्ट्र की राजनीति में एक बड़ा बदलाव का संकेत देखने को मिल रहा है कि ठाकरे जो साथ में लड़ेंगे तो महाविकास आघाड़ी टूट जाएगी, एक गठबंधन नया बनेगा। सर, बड़ा अच्छा सवाल है कि जिस प्रकार उद्धव ठाकरे जी ने मनसे को प्रस्ताव भेजा है, उसमें सबसे पहले तो उनको कांग्रेस से पूछना पड़ेगा, क्योंकि बगैर कांग्रेस से पूछे उबाठा एक भी कदम उठा नहीं पाती है, क्योंकि वो कांग्रेस की फॉलोवर होगी। वैसे भी कांग्रेस पार्टी उद्धव ठाकरे के ऊपर बहुत नाराज है, क्योंकि पिछले चुनाव में उनको महसूस हुआ कि कांग्रेस का वोट तो काफी हद तक उद्धव ठाकरे के पास शिफ्ट हो गया, लेकिन उद्धव ठाकरे का वोट कांग्रेस के पास शिफ्ट नहीं हो पाया। इससे वैसे भी उनके अंदर नाराजगी। अब राज ठाकरे और उनकी पार्टी को जो अपने साथ लेने की बात कर रहे हैं और जिस तरीके से राज ठाकरे के लोग महाराष्ट्र के नाम पे अपनी राजनीति चमकाने के लिए पूरे देश के कानून और संविधान को खतरे में डाल करके तथाकथित तौर पर आंदोलन करते हैं, क्या उसको कांग्रेस पार्टी स्वीकार करेगी? तो निश्चित तौर पर अगर वो राज ठाकरे की तरफ बढ़ते हैं तो महाविकास आघाड़ी भी बिखरेगा, ऐसा हमारा अनुमान है। सर, बंगाल में लगातार हिंसा बढ़ती जा रही है, उसमें ममता बनर्जी को हटाकर राष्ट्रपति शासन लागू करना चाहिए। कल मेरे ख्याल से पश्चिम बंगाल के राज्यपाल महोदय ने मुर्शिदाबाद का जो हिंसा प्रभावित क्षेत्र है उसका दौरा किया और राज्यपाल महोदय एक रिपोर्ट भेजेंगे केंद्र सरकार को, गृह मंत्रालय को, राष्ट्रपति जी को। उस रिपोर्ट में क्या है सब कुछ इस पर निर्भर करता है। लेकिन हम अगर यहां से देखें और दूर से अगर पश्चिम बंगाल के हालात के ऊपर नजर रखें तो निश्चित तौर पर ममता बनर्जी जी पश्चिम बंगाल में प्रशासन को संभालने में फेल हो चुकी। मुर्शिदाबाद में जिस प्रकार से दंगे भड़के वक्फ कानून के खिलाफ और जिस तरीके से उस दंगे में हिंदुओं पर हमला हुआ, हिंदुओं की हत्या की गई और हिंदुओं को जबरन पलायन करने के लिए मजबूर किया गया है, उससे स्पष्ट होता है कि ममता बनर्जी वहां पर हिंदुओं की रक्षा नहीं कर पाती और सांप्रदायिक सद्भाव संभाल नहीं पाती। और ऐसे में एक सरकार को बहुत ज्यादा टिकने का कोई अधिकार नहीं है। अब सब कुछ निर्भर करता है कि राज्यपाल महोदय की इस रिपोर्ट में क्या है और केंद्र सरकार उस रिपोर्ट के ऊपर किस प्रकार से निर्णय लेती है। संजय राउत कहते हैं कि कुछ लोग
कुछ लोगों के चाहने से दोनों भाई साथ में नहीं आएंगे, ऐसा होता नहीं है। दोनों भाई समझदार हैं, एडल्ट हैं, वयस्क हैं। सच यह है कि दोनों भाइयों को एक दूसरे पर भरोसा नहीं। कल जिस तरीके से उद्धव ठाकरे ने मनसे के सामने प्रस्ताव रखा और तत्काल मनसे के तरफ से उद्धव ठाकरे के प्रस्ताव के खिलाफ बयान जारी हुआ, इसमें हमारी कोई भूमिका नहीं, किसी की कोई भूमिका नहीं। वो दोनों नेता, दोनों पार्टी एक दूसरे से नफरत करते हैं, एक दूसरे पर विश्वास नहीं करते। सिर्फ एक महाराष्ट्र के लोगों के सामने एक फॉल्स पिक्चर, एक काल्पनिक पिक्चर प्रस्तुत करने के लिए इस प्रकार की बयानबाजी चल रही है, हमारा ऐसा मानना है। सर एक संजय राउत का अनुराग कश्यप के मुद्दे पर क्या कहेंगे, ब्राह्मणों को लेकर जिस तरह की टिप्पणी उन्होंने की है? बहुत ही शर्मनाक बयान है अनुराग कश्यप का। किसी भी जाति, समाज और धर्म के ऊपर इस प्रकार का ट्वीट करना, बयान देना एक व्यक्ति के मानसिक दिवालियेपन का सबूत है। हम सबकी अलग अलग जातियां हैं, हो सकती हैं, लेकिन किसी जाति विशेष के लिए इस प्रकार से नफरत का भाव व्यक्त करना, और वो भी तथाकथित तौर पर जो पढ़े लिखे लोग हैं उनकी तरफ से भाव होना आना शर्मनाक लगता है। ऐसा लगता है कि उन्होंने सही मायने में सिर्फ किताबें पढ़ी हैं, कोई संस्कार हासिल नहीं किया। सर, जिस प्रकार से बंगाल में हिंदुओं को टारगेट किया जा रहा है, क्या ये ममता बनर्जी राजनीतिक फायदे के लिए कर रही है? ममता बनर्जी निश्चित तौर पर पश्चिम बंगाल के दंगों की आग पे हाथ सेक रही हैं। वहां पर 9 जिले ऐसे हैं जो मुस्लिम डोमिनेटेड हैं। उनकी सरकार अगर आज है तो सिर्फ और सिर्फ मुस्लिम वोटों की ताकत के आधार पर है। तो कहीं ना कहीं जानबूझ करके हिंदुओं पर जो हमले हो रहे हैं उसको वो इग्नोर कर रही हैं, और जो हमलावर मुस्लिम दंगाई हैं, जो जिहादी मुसलमान हैं, उनको समर्थन दे रही हैं और संरक्षण दे रही हैं। यह ममता बनर्जी की पुरानी पॉलिटिक्स है और उसी पॉलिटिक्स का यह नतीजा है। संजय राउत यांनी सांगितलं की दोन्ही भाऊ ठाकरे भाऊ एकत्र यावे नाही याचा काही कार्यक्रम प्रयत्न करतात। खरं असा आहे की दोघे भाऊ एकमेकावर विश्वास करत नाही। दोघे भावामध्ये एक असा प्रचंड नफरतचा भाव आहे। याचा एकदम ज्वलंत पुरावा असा आहे की जेव्हा उद्धव ठाकरेंनी मनसेला असा ओपनली प्रस्ताव दिला की आम्ही बरोबर येऊ, पण त्यापूर्वी त्यांनी एक अट टाकला आणि त्याच्या इमिडिएटली त्याच्यानंतर मनसेवाल्यांनी त्यांच्या विरोधात एक स्टेटमेंट रिलीज केला। मी सांगितलं तुम्हाला आमच्या काही घेणं देणं नाही, पण दोघेही पक्षाचे लोक आणि दोघेही पक्षाचे जो नेते मंडळी आहेत ते एकमेकावर भरोसा करत नाही। ते एकमेकाचे नफरत करत आहेत, घृणा करत आहेत, ते एकमेकाच्या विरोधात आहे। तरीही जर ते बरोबर येऊ इच्छितात, हा त्यांचा निर्णय, आम्हाला काही घेणं देणं नाही। ठीक आहे। अब सरकार में रह करके सारी बातें करना तो विले पार्लेमध्ये असा एक फार जुना जैन मंदिर आहे। त्या जैन मंदिरचा काहीतरी वाद आहे, तर वाद न्यायालय प्रविष्ट आहे। तरीही ज्याप्रमाणे बीएमसीची अधिकाऱ्यांनी त्या मंदिरच्या विरोधात तोडक कारवाई केली तो एकदम चुकीचा
चुकीची कारवाई होती, आम्ही त्याचा निषेध करतो. याच्या मागे काहीतरी लोकल हॉटेलवाला माणूस आहे, त्याला तिकडे रेस्टॉरंट आणि बार उघडण्याच्या काहीतरी त्यांची योजना आहे आणि त्यांची योजना लागू करण्यासाठी बीएमसीची अधिकाऱ्यांनी सुपारी घेऊन जैन समाजाच्या विरोधात अशी कारवाई केली. महाराष्ट्र शासनातर्फे बीएमसी तर्फे त्या विभागाचे जो सहाय्यक आयुक्त आहेत बीएमसीचे, त्यांची बदली झालेली आहे. फक्त बदली नाही, त्यांना सस्पेंड केला पाहिजे, कारण तो फार जुना मंदिर आहे. त्या मंदिराबरोबर जैन समाजाची जो भावना जुडलेली आहे आणि त्याचा एक पुरावा म्हणून, सबूत म्हणून संपूर्ण देशाने बघितलं की काल किती मोठी संख्येत जैन समाजचे लोक रस्त्यावर उतरले आणि ते तोडक कारवाईच्या विरोधात त्यांनी एक अहिंसक आंदोलन सुरू केलं. तो हिंसक आंदोलन नव्हतं. यासाठी आम्ही जैन समाजाचा सन्मान करतो. जैन समाज म्हणजे अहिंसावादी समाज आहे आणि त्यांनी अहिंसकरित्या एक मोठा आंदोलन केला आणि त्यांच्या आंदोलन यशस्वी झालेलं आहे. तोडक कारवाईच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुन्हा तिकडे नवीन मंदिर उभा केला जाईल असं शासनातर्फे आश्वासन दिला गेलेलं आहे. पण शिवसेना वाटावाले आता ट्विट केले आहे की केंद्रामध्ये सत्ता तुमची, राज्यात सत्ता तुमची, टीएमसी तुमच्या हातात, तर असा कारवाई कसा होईल? तो चांगला प्रश्न आहे. हा जो लोकल लेवलची कारवाई असतो त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान च्या काहीही दखलंदाजी नसतो. कधी कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री ला पण माहीत नसतो की असं काही कारवाई होत आहे. तर जो बीएमसीचे अधिकारी आहेत आणि शासनाचे जे जुने छोटे लेवलचे अधिकारी आहेत ते पैसे घेऊन, सुपारी घेऊन अशा प्रकारचा पाप करतात आणि त्या पापाची जबाबदारी लोक आमच्यावर टाकतात, आम्ही घेतो. हा बीएमसीचे अधिकाऱ्यांकडून चूक झालेली आहे. आम्ही सत्तेत आहोत, आम्ही स्वीकार करतो. पण आम्हाला माहित नव्हता की एवढा मोठा कारवाई बीएमसीच्या लेवलवर चालू आहे आणि त्या कारवाईमध्ये तिकडचे जो एक इंजिनियर लेवलचे आणि सहाय्यक आयुक्त लेवलचे अधिकारी होते ते इन्व्हॉल्व्ह होते आणि त्यांच्या विरोधात शासनाने कारवाई केलेली आहे. तो जैन मंदिर के मुद्दे पर क्या कहेंगे? आपकी सरकार है, आपके गार्जियन मिनिस्टर उस पूरे प्रोटेस्ट में शामिल होते हैं, विधायक शामिल होते हैं, तो विपक्ष लगातार घेर रहा है कि खुद की सरकार होने के बावजूद प्रोटेस्ट में शामिल होकर विपक्ष का यह सवाल बहुत अच्छा है, लेकिन विपक्ष को मैं यही बताना चाहूंगा कि जब स्थानीय स्तर पर कोई अधिकारी किसी तोड़क कार्रवाई में शामिल होता है तो कोई जरूरी नहीं कि उसमें प्रधानमंत्री को इन्फॉर्म किया हो या महाराष्ट्र के मुख्यमंत्री को सूचना दी हो. खासकर विले पार्ले के जैन मंदिर के खिलाफ जो कार्रवाई हुई है उसकी जानकारी महाराष्ट्र सरकार को नहीं थी, मुख्यमंत्री को नहीं थी, उप मुख्यमंत्री को नहीं थी. चंद अधिकारी लोकल होटल वाले से सुपारी लेकर के उस मंदिर को तोड़ने की कार्रवाई की. हमें जानकारी मिली है कि जो होटल वाला है वहां पे कोई बियर बार खोलने की तैयारी में था, इसलिए उसने मंदिर की जगह हड़पने की कोशिश की. इसलिए उसने लगभग 70, 80 या 90 साल पुराने मंदिर को तोड़ने का पाप करवाया. और ये पाप करने वाले बीएमसी के अधिकारी हैं और इन अधिकारियों के खिलाफ महाराष्ट्र सरकार ने कार्रवाई की है. यह मंदिर जैन समाज की आस्था से जुड़ा हुआ है. बड़े पैमाने पर कल जैन समाज के लोगों ने एक विरोध प्रदर्शन किया. यह अहिंसक विरोध प्रदर्शन था. जैन समाज बुनियादी तौर पर अहिंसावादी होता है और जिस तरीके से उन्होंने अहिंसक रीति से विरोध प्रदर्शन किया इसके लिए हम उनको नमन करते हैं. और उनका विरोध प्रदर्शन कामयाब हुआ. महाराष्ट्र सरकार ने अधिकारियों की गलती को स्वीकार किया है और उनका मंदिर पुनः वहां बनेगा, ऐसी घोषणा हो चुकी है.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.